आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। शुभू आला, मला तर वाटलेलं येणारच नाही। भास होती कसे हे नावोठी कुणाचे का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे मला वेड लागले प्रेमाचे मला वेड लागले प्रेमाचे मी काय बघते, ही श्रावणी तर शुभ्याच्या गळ्यातच पडली। काय ताळतंत्रच राहिलं नाहीये हिला। नोकराला मिठी मारते सरळ सरळ। काही क्लासच नाहीये पोरीचा। मला तुला बघून खूप आनंद झालाय शुभू। अरे मला वाटलं होतं तू आता येणारच नाहीयेस परत। मला वाटलं तू नोकरी सोडून गेलास, मला परत कधीच भेटणार नाहीत। इतकं वाईट वाटत होतं ना मला। पण तू आता आलास ना, आता खूप छान वाटतंय। म्हणजे ना परत एकदा सगळं हुरफुर हिट झाल्यासारखं वाटतंय। हे अशा काय करायला श्रावणी मॅडम? शुभंकर, मी कधी कधी तुझ्याशी खूप रूडली बोलते ना रे। खरंच सॉरी। पण आता मी ठरवलंय, मी तुझ्याशी खूप छान वागणार आहे। मॅडम तुम्ही बरायसा ना? हो शुभंकर, मी ठीक आहे। मला सांग, तू कसं आहेस? तुझी बरी आहे ना शुभंकर? तुला काल ताप आला होता ना, आता कसं वाटतंय? आणि मला सांग, तू सकाळपासून काही खाल्लंयस का? माझं सोडा, तुम्हाच मी ताप आलाय का? नाही रे, असं का विचारतोस? तुम्ही खरंच श्रावणी मॅडम बोलताय ना? तुम्ही खरंच एवढ्या चांगल्या स्वभावाचे आहेस? म्हणजे मी काय वाईट स्वभावाची आहे? अरे तसं म्हणायचं नाही, पण ते विचित्र आहे ना तुमचा स्वभाव। विचित्र आहे? नाही, विचित्र म्हणजे ते गोंधळ घालायचा, बडबड करायची, ते सारखं असं काय काय असते ते वादळासारखं? हा काय? ह्या आमच्या श्रावणी मॅडम आहेत। आता कसं कानाला आणि मनाला गोड वाटलं असं बोलत जावा। गोजिर रूप हिच चमचम चांदणी खोप्यात एकटी हळद ठीक आहे। श्रावणी जंप्या, आपल्याला जायचंय, चल। पण कुठं जायचंय? तुला काय करायचंय? मी सांगते तिथे चल ना। मॅडम मी गाडी चालवणार आहे की नाही, मला कळलं पाहिजे ना। बरोबर सांगते। त्याचं काय ना, तुला माहितीये ना पुढच्या आठवड्यात रिझल्ट लागणार आहे। त्यामुळे आज आम्ही सगळे मित्रमैत्रिणी भेटणार आहोत रिझल्टचं डिस्कशन करायला। त्याचं काय ना, आज आमचं प्री रिझल्ट गेट टुगेदर। जंप्या, तुला नाही कळणार, तू चल गाडी काढ। चला। या शुभ्या आणि श्रावणीचं नेमकं काय चाललंय? मला नजर ठेवायलाच लागणार आहे। बाकी जे व्हायचं ते होणारच। दादाची गाडी तर इथेच आहे, म्हणजे दादा इथेच असेल।
हीच ती शुभूची बहीण नाही का? माझ्यावर हसली होतीस ना? आज सगळी किंमत मी वसूल करणार. ए, इकडे ही त्या शुभूची बहीण ना? अहो ऐका ना, बोला की. दादा कुठे? दादा? दादा शुभू सर कुठे? हा डबा द्यायचा होता त्यांना. हा, ते त्या रूम मध्ये असतील बघा. हा. दादा दादा कसली भारी खोली. श्रावणी लईच लकी जी अशा महालात राहते. किती सुंदर शोपीस आहे. एक सेल्फी घेतेच. त्या शुभ्याने माझा अपमान केला होता आणि त्याच्या बहिणीने मजा बघितली होती. इगो दुखावला रे तुम्ही माझा. पण बाजी आता माझ्या हातात आहे. आता कळेल तुम्हाला हा मॅडी काय चीज येते. काय चाललंय? ते चुक. चोरी करत होतीस ना? एका मंत्र्याच्या घरात चोरी करायचा प्लॅन होता ना तुझा? थांब जरा. ए, कोण आहे का रे तिकडं? साहेब मी फक्त डबा द्यायला आले होते. शुभूची बहीण आहे मी. चांगलंच ओळखतो मी तुला. त्या दिवशी लग्नात तुझ्या बापाच्या पाया पडत होतो ना सगळ्यांसमोर, तेव्हा हसली होतीस तू माझ्यावर. पण आता रडशील. साहेब तुमच्या फॅमिलीचाच प्रॉब्लेम आहे ना? सवय सवय. तुझा भाऊ तिकडं ऑफिस मध्ये डल्ला मारतोय आणि तू इथं घरात घुसून डल्ला मारतीयस. नाही साहेब, मी शपथ घेऊन सांगते, मी चोरी नव्हते करत.